तर ते लॉगबुक झाल्यानंतर काय करायचं. हॅलो आणि सॉरी, वेलकम यू ऑल. सो लेट अस कंटिन्यूस विथ द थर्ड पार्ट. सो प्रोजेक्ट लॉगबुक मला बनवायचं आहे होल सेमेस्टरसाठी. दिस इज अ सॉर्ट ऑफ फॉर अ वीकली डायरी. एक डायरी बनवायचं दी वीकली, indicating all activities conducted by the student every week in the semester to complete the project. The project logbook should not be signed by the should got signed by the teacher at regular interval of for progressive assessment to match the project proposal. पर वीक तुम्हाला प्रोजेक्ट गाईडकडे जायचं आहे, त्याला दाखवायचं आम्ही काय काम केलं आहे, काय नाही काम केलं, कोणतं काम करायचं आहे, कशा काय प्रॉब्लेम मला येत असेल तर तुम्ही प्रोजेक्ट गाईडला तुम्ही विचारू शकतात ते. कारण तुम्हाला जे काय टीचर तुम्हाला असाइन केलं असेल गाईड, ते तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तुमचे प्रोजेक्ट करण्यासाठी कोण देण्यासाठी नाही आहे. प्रोजेक्ट करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे तर ते प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह करून देण्यासाठी आहे. तुम्ही कुठेही जर गेले प्रोजेक्ट करत असेल तर तुम्हाला तुम्ही ज्याच्या अंडर तुम्ही काम करत असेल प्रोजेक्टचं, तर ते तुम्हाला जे काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असेल त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणार. ते तुमचा प्रोजेक्ट नाही करणार. तुम्हाला प्रोजेक्ट करताना मग जे काही तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असेल, तुमची अडचणी असेल, त्या अडचणी ते दूर करणार आहे. ठीक आहे, हे गाईडचं रोल असतं. ठीक आहे. नाव पोर्टफोलिओ फॉर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. आता हे तुम्हाला सेल्फ कसं पोर्टफोलिओ बनवायचा. ठीक आहे, पर्पस ऑफ पोर्टफोलिओ प्रिपरेशन आहे ते आपण बघू. आता पर्पस कसं करायचं ते. प्लॅन प्रॉपरली फॉर एक्झिक्युशन ऑफ गिवन वर्क. हे आपल्याला सेल्फ डायरेक्टेड करायचं आहे. सेल्फ डायरेक्शन कसं स्वतःला द्यायचं आहे. तर अगोदर मला काय करायचं आहे, प्लॅन प्रॉपरली फॉर एक्झिक्युशन ऑफ गिवन वर्क. अगोदर तुम्हाला प्लॅन करायचं आहे. टेक ॲप्रोप्रिएट डिसिजन. डिस्कशन करायचं ते सगळ्यांनी ग्रुपनी मिळून, ग्रुपमध्ये जेवढे मेंबर सगळ्यांनी डिस्कस करायचं काय कसं कसं करायचं. अरेंज द रिसोर्सेस. तुम्हाला काय काय लागणार आहे ते रिसोर्स तुम्ही अरेंज करायचं. वर्क ॲज अ मेंबर ऑर अ लीडर ऑफ टीम. तुम्ही स्वतःच डिसाईड करायचा की आपल्या टीमला कोण लीड करणार आहे. ठीक आहे, असं वेगवेगळं काम नाही करायचं. कम्युनिकेट प्रॉपरली. कम्युनिकेशन चांगलं पाहिजे तुमच्या ग्रुपमध्ये. जर ग्रुपमध्ये कम्युनिकेशनचं प्रॉपर नसलं मग तुमचं प्रोजेक्टला काही अर्थ नाही येणार आहे. किंवा जेव्हा तुम्ही प्रेझेंट करणार आहे तेव्हा तुमच्या जे प्रेझेंटेशनच तुम्हाला ओळखून येणार आहे तुमच्या जे काही तुम्ही एक्झाम घेणार एक्झामिनर, की यांच्यामध्ये कम्युनिकेशन नाही. कम्युनिकेशन गरजेचं आहे खूप, कुठेही जर मी गेलं तर. रिझॉल्व ऑफ द कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, मतभेद नाही असेल तर ते रिझॉल्व करायचं. प्रोजेक्टमध्ये काय काय नाही, हे लागणार ते लागणार, कोणी हो म्हणतो कोणी नाही म्हणतो. ठीक आहे, हो तर काय, इफ येस देन वाय, इफ नो देन वाय, असं करायचं. मॅनेज द टाईम वेल. टाईम प्रॉपरली मॅनेज करायचं आहे. ठीक आहे, कारण तुमचा जर प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट नाही झाला किंवा 100% किंवा 10% झाला तर मग त्याला काही हे होत नाही ते. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम तुमचं कंप्लीट झालं पाहिजे. हॅव अ कन्सर्न फॉर एथिकल, सोसायटिकल अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. ठीक आहे, सगळ्यांचं कन्सर्न बघायचा. एन्व्हायरमेंटला काही धोका आहे का, सोसायटीला काय बेनिफिट्स आहे, हे एथिकल आहे का. लर्न फॉर एक्सपिरियन्स. म्हणजे आपण कधी आपल्या कामातून आपण स्वतःहून शिकतो. ठीक आहे, कधी आपण स्वतःच्या कामाशी इन्स्पायर्ड असतो. ओके, नेक्स्ट काय आहे, गाईडलाईन्स फॉर पोर्टफोलिओ प्रिपरेशन अँड असेसमेंट आहे. नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट. हे तुम्हाला कसं करायचं आहे. ॲट द एंड ऑफ 5th सेमिस्टर द स्टुडंट विल प्रिपेअर अ सेमिस्टर 5th प्रोजेक्ट रिपोर्ट विथ द सबटायटल. आता हे काय हे काय तुमचं प्रपोजल आहे. प्रपोजलमध्ये तुम्हाला हे सगळं टायटल तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. गाईडला तुम्ही जे काय तुम्ही प्रोजेक्ट डिसाईड करणार त्या प्रोजेक्टचं प्रपोजल तुम्हाला बनवायचं आणि हे तुम्हाला गाईडला अगोदर सबमिट करायचं आहे. हे प्रोजेक्ट रिपोर्ट नाही आहे, हा काय प्रोजेक्ट प्रपोजल. 5th सेमिस्टरमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट अप्रूव्ह करण्यापेक्षा अगोदर तुम्हाला हे प्रोजेक्ट प्रपोजल तुम्हाला गाईडला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला काय करायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे 5th सेमिस्टरमध्ये. शेवटी त्यात काय काय असणार तुम्हाला, सर्टिफिकेट इन द गिवन फॉर्मॅट इन दिस डॉक्युमेंट. ठीक आहे, याच्यात म्हणजे आहे काय सर्टिफिकेट फॉर्मॅट, एक्नॉलेजमेंट, ॲब्स्ट्रॅक्ट इन 1 पॅराग्राफ नॉट मोर दॅन 150 वर्ड्स, कंटेंट इन द पेज म्हणजे काय इंडेक्स पाहिजे, कंटेंट जे काय असतात त्याला. तुम्ही कोणते पुस्तक उघडलं तर त्याच्यात कंटेंट असतं, इंडेक्स असतं. ठीक आहे, ते पाहिजे. कंटेंट पेज पाहिजे. नंतर चॅप्टर्स पाहिजे कसं कसं. हे फक्त एक्झाम्पल दिलं आहे. इंट्रोडक्शन अँड बॅकग्राऊंड ऑफ द इंडस्ट्री ऑफ युजेबल प्रॉब्लम, लिटरेचर सर्वे, प्रपोज डिटेल मेथोलॉजी फॉर सॉल्विंग द आयडेंटिफाईड प्रॉब्लम्स विथ ॲक्शन प्लॅन, रेफरन्स अँड बिब्लिओग्राफी. ठीक आहे, हे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सॉल्व नाही करायचं, तर मला सॉल्व कसं दाखवायचं आहे 6th सेमिस्टरात दाखवायचं आहे. पण आता तुम्हाला इथे 3 चॅप्टर फक्त
प्रपोज डिटेल मेथॉलॉजी फॉर सॉल्विंग द आयडेंटिफाईड प्रॉब्लेम विथ द ॲक्शन प्लॅन. तुम्ही काय काय रेफरन्स घेतला आहे, ठीक आहे, आणि काही बिब्लिओग्राफी घ्यायची तुम्हाला स्वतःची, ठीक आहे. द रिपोर्ट शूड कंटेन रिलेव्हंट डायग्राम अँड फीचर चार्ट, ठीक आहे. जर तुम्हाला डायग्राम असेल, चार्ट असेल, ते पण तुम्हाला दाखवायचं आहे, ठीक आहे. आता काय आहे, असेसमेंट ऑफ कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग. याचं असेसमेंट कसं करणार आहे. सो स्टेज 1 इनिशियल फेज डेफिनेशन ऑफ द प्रॉब्लेम. त्यात काय ॲक्युरेसी किती आहे, हे बघायचं आहे. मेथॉलॉजी ऑफ कंडक्शन द प्रोजेक्ट, जनरल बिहेवियर, त्याचं सगळे हे पॉईंट दिलेले आहे तुम्हाला. इंटरमिडिएट फेज म्हणजे हा कोणता होता अगोदर, इनिशियल फेज, सुरुवातीला काय असणार आहे, कसं असणार आहे, हे तुम्हाला हे पाहिजे स्वतःकडे. असेसमेंट होणार याचं. हे सगळे पॉईंट्स जे तुम्हाला जे काय हे पॉईंट बघणार आहे सगळं, जे जेव्हा तुमचं जे प्रोजेक्टचं प्रपोजल येणार आहे हे सगळं पॉईंट बघणार आहे. जनरल बिहेवियर तुमचं कसं आहे. इंटरमिडिएट फेज, परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट, हे सगळं पॉईंट बघणार आहे. ते हे तुम्हाला वाचायचं आहे. तुम्हाला नाही कळत असेल तर तुम्ही हे टीचरला तुम्ही विचारा, सब्जेक्ट टीचरला काय आहे ना कसणार आहे. कारण ह्याच्यामध्ये आता तुमचं गाईडचा रोल चालू झाला आहे इथूनपासून, ठीक आहे. जनरल बिहेवियर. फायनल फेज, क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, क्वालिटी ऑफ रिपोर्ट, क्वालिटी ऑफ प्रेझेंटेशन. बरंचसं काय असं तुम्ही आपण रिपोर्ट करत नाही गाईडला, आणि शेवटी काय होतं सगळं म्हणजे काय प्रॉपर होत नाही आहे, आणि हे तुमच्या काय करिअरमध्ये अफेक्ट करतो. जर तुम्ही कुठेही जर गेलं प्रोजेक्ट करत असेल तर त्यांना काय वाटतं की यांच्या टीचरनी काय चांगलं शिकवलं नाही किंवा या स्टुडंटनी लक्ष दिलं नाही. बऱ्याचशा वेळ काय होतं की स्टुडंटलाच ब्लेम केलं जातं, कारण तो विचारत नाही, तो रेग्युलर जात नाही आपल्या गाईडकडे विचारायला. ते विचारायचं, गाईडला विचारायचं हे काय आहे, ते काय, याला कसं करायचं. गाईड मला सांगणार आहे पण तुमचं प्रोजेक्ट करून देणार नाही तो, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला प्रोजेक्ट स्वतःचं लर्निंग करायचं आहे. नेक्स्ट आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, PA गाईडलाईन्स, ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे कोणता, आपण जे अगोदर पार्ट 1मध्ये बघितलं प्रॅक्टिकलचं, PA म्हणजे दिस, ओके. प्रॅक्टिकल ह्या किती मार्काचं आहे, 25 मार्काचं. किती पाहिजे, मिनिमम 10 पाहिजे. हे 25 आणि हे 25 किती झाले, 50. मिनिमम हे 10 आणि 10 20. सो फर्स्ट प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ॲट द एंड ऑफ 4th वीक, ठीक आहे. जेव्हा तुमचं येणार आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, इंडस्ट्रियल सर्वे, जनरल बिहेवियर म्हणजे हेच आहे तिकडे बस का, ठीक आहे. सेकंड 12th वीकमध्ये जेव्हा सेमिस्टर चालू त्याच्या 4th वीकमध्ये तुमच्याकडे हे सगळं पॉईंट्स आले पाहिजे. 2 मार्क तुम्ही हे केलं आहे का, हे केलं आहे का, हे केलं आहे का, हे सगळं बघणार आहे. 2 मार्क भेटले का, हां 2 मार्क, ठीक आहे. पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे करायचं आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, इंडस्ट्रियल सर्वे अँड लिटरेचर रिव्ह्यू, जनरल बिहेवियर, ठीक आहे. हे येतं म्हणजे किती 4 मार्क भेटतात पहिल्या महिन्यामध्ये. सेकंड प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ॲट द एंड ऑफ 12th वीक, ठीक आहे. म्हणजे किती 3ऱ्या महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला सबमिट करायचं आहे प्रोजेक्ट प्रपोजल, 3 मार्क, ठीक आहे. हे मार्क्स आहे आपल्या, काय पाहिजे हे बघायचं आपल्याला. नंतर एक्झिक्युशन ऑफ प्लॅन इन 5th सेमिस्टर, ठीक आहे. लॉगबुक तुमचं प्रॉपरली आहे का, अपडेटेड आहे का, त्याला 2 मार्क आहे, ठीक आहे. वरती 2 मार्क. जनरल बिहेवियर, ठीक आहे. थर्ड आता 14th वीकमध्ये, ठीक आहे. आता हे तुमचं फायनल येतो म्हणजे 5th सेमिस्टरमधला. म्हणजे तुम्हाला 3दा ते विचारणार आहे गाईड प्रत्येका डिपार्टमेंटला की तुमचं कुठपर्यंत तुम्हाला आलेलं आहे. तर पहिल्या फेजमध्ये काय, फर्स्ट प्रोग्रेसिव्ह असेसमेंट काय, हे 3 पॉईंट येणार आहे. सेकंडमध्ये आता 4th पासून तर हे 7th पर्यंत येणार आहे, ठीक आहे. बिहेवियर म्हणजे तुमचा ॲटिट्यूड चांगला पाहिजे, टीमवर्क पाहिजे, स्पीड पाहिजे. नाही तर तुम्ही रिपोर्ट करत नाही, आपण रिपोर्ट करत नाही गाईडला, मग गाईड पण नाराज होतो कधी कधी की स्टुडंट रिपोर्ट करत नाही आहे, ठीक आहे. देन थर्ड प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये पोर्टफोलिओ ऑफ सेल्फ लर्निंग अँड रिफ्लेक्शन. तुम्ही ज्याचं ते पार्ट दिलेलं आहे ते तुम्हाला ते दाखवायचं आहे. फायनल रिपोर्ट रायटिंग इन्क्लुडिंग डॉक्युमेंटेशन, पुन्हा तुम्हाला रिपोर्ट तयार पाहिजे. नंतर काय आहे तुमचं प्रेझेंटेशन, ठीक आहे. प्रेझेंटेशन तुम्हाला बनवायचं आहे सोबत, आणि तुम्हाला डिफेन्स करायचं. डिफेन्स म्हणजे काय, कधी कधी तुम्हाला कोणी क्रॉस करणार आहे की तुम्ही हे का वापरलं, कसं वापरलं, का वापरलं, तुम्ही हे का नाही वापरलं. तुमचे जे प्रोजेक्ट तुम्ही जे काय काम केलं तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे, त्याला म्हणतात डिफेन्स, ठीक आहे. सो काय ability to defend the method, material used and technique, knowledge and involvement of individual to be assessed by asking question
ड्युरिंग द प्रेझेंटेशन अँड वाईस वया. ठीक आहे, हे तुमच्याकडे पाहिजे. ओके. एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्क्सचा आहे. ठीक आहे, म्हणजे कोणता आता हा एंड सेमिस्टर, आपण जे पार्ट 1 मध्ये बघितलं होतं एंड सेमिस्टर हा. ठीक आहे, 25 मार्काचा. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, परत त्याला 2 मार्क आहे. इंडस्ट्रियल सर्वे, बरंच काही मॅच होत आहे, फक्त ते आपल्याला याच्यामध्ये रिफ्लेक्ट करायचं आहे. तुम्ही असं गाईडला सांगू शकत नाही की सर तुम्हाला दाखवलं होतं, असं केलं होतं, असं नाही. तुमच्या लॉगबुकमध्ये दाखवायचा, रिपोर्ट दाखवायचा, हे बघा हे असं असं केलं आहे, तुम्हाला दाखवायचं तसं. ठीक आहे. एक्झिक्युशन ऑफ प्लॅन इन द 5th सेमिस्टर, तुम्ही जे काय प्लॅन केलं होतं ते कसं कसं एक्झिक्यूट झालं ते तुम्हाला दाखवायचं. तर प्रत्येकाला ह्याला किती मार्क आहे, काय मार्क आहे, ते दिलेलं आहे. लॉगबुक कसं आहे, पोर्टफोलिओ ऑफ सेल्फ लर्निंग रिफ्लेक्शन, रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट इन्क्लुडिंग डॉक्युमेंटेशन, हे सगळं तुमचं रेडी पाहिजे त्याच्यात. ठीक आहे. प्रेझेंटेशन अँड डिफेन्स, ते बरंच ते रिफ्लेक्ट केलेलं आहे. आता हे तुमचे ॲनेक्चर आहे, सर्टिफिकेट असल्या कोर्समध्ये दिलेलं आहे, कसं पाहिजे, सॉफ्ट कॉपी आहे. पोर्टफोलिओ फॉर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग, हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे ॲनेक्चर बीमध्ये. पार्ट बी, रिफ्लेक्शन रिलेटेड टू प्रोजेक्ट प्लॅनिंग. ठीक आहे, हे पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला. टीचर इव्हॅल्युएशन शीट, हे तुम्हाला टीचर तुमचा हे इव्हॅल्युएशन शीट बघणार आहे. ठीक आहे, याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते बघायचं आहे. ठीक आहे, फॉर ESE, कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग ESE. नंतर हे जे पॉईंट्स आहे असेसमेंटचे, पुअर, ॲव्हरेज, गुड, एक्सलंट. ठीक आहे, याला किती मार्क आहे, मार्क किती ऑप्टेंड प्रत्येक ग्रुप स्टुडंटला, एका ग्रुपमध्ये जे प्रत्येक स्टुडंटला ते बघायचं आहे. मग परत ते पॉईंट करेक्ट काय, प्रॉब्लेम टास्क आयडेंटिफिकेशन, लिटरेचर सर्वे, प्रोजेक्ट प्रपोजल, एक्झिक्युशन ऑफ प्लॅन, लॉग बुक, पोर्टफोलिओ प्रिपरेशन. एकच गोष्ट करायची, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने ते काय तुम्हाला सांगायचं आहे. फायनल प्रोजेक्ट हे सगळं बघितलं आहे का, काय काय पुअर कोणाला म्हणणार आहे, पुअर मार्क्स कोणाला देणार आहे, जर हे पॉईंट्स तुमच्या रिपोर्टमध्ये भेटलं तर. ठीक आहे, हे जे ॲव्हरेज मार्क कोणाला द्यायचं आहे, त्याच्या हे 2 मार्काचं आहे. 2 मार्कमध्ये ॲव्हरेज, ठीक आहे, आपण कसं देऊ त्याला. एक्सलंट म्हणजे तुम्हाला पूर्ण 2 मार्क भेटले, हे तुम्ही लक्षात घ्यावा. एक्सलंट जर तुम्हाला भेटायचं 2 मार्क भेटले इकडे, तर म्हणजे तुमचा हा पार्ट म्हणजे तुमचा एक्सलंट झाला आहे, हे तुम्ही लक्षात घ्यावा. हाफ मार्क किंवा 0.5, 0.51, 1.5 आणि 2, हे असं असतं. इकडे 0.5 म्हणजे कसं असं, आता हे सेक्शन 0.5, हा 1.0, 1.5 आणि हा 2.0, हे असं सगळ्यांना डिवाईड केले जाणार आहे. ठीक आहे, आणि तर हे जे सगळं ते ॲड करून जे शेवटी जे इकडे तुमचे येणार आहे 25 मार्क, हे असं इकडे ॲड होणार आहे प्रत्येक स्टुडंटसाठी. ठीक आहे, ग्रुपमधल्या प्रत्येक स्टुडंटसाठी हे असं होणार आहे. ओके, सो थँक्यू. सो वन्स अगेन आय विल रिक्वेस्ट यू काइंडली इग्नोर द बॅकग्राउंड नॉईज. ओके, सो थँक्यू.